नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण मागच्या तासिकेमध्ये प्रॉपर्टीज ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल म्हणजे त्याचे जे रेशिओ जे काढले जातात, प्रॉपर्टीज ऑफ रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स या संदर्भातल्या 3 प्रॉपर्टीज पाहिल्या होत्या आपण. Now we have seen there the general property. First is the general property. Now what is the general property? The ratio of area of two triangle is equal to the ratio of the product of their corresponding bases and height. याचा अर्थ काय होतं? A1 upon A2 equal to B1 into H1 upon B2 into H2, नाही का? म्हणजे हा पहिला जो रेशिओ जो घेतो आहे आपण, पहिली प्रॉपर्टी काय सांगतं? जनरल प्रॉपर्टी आहे. ट्रायंगलचा बेस डिफरंट असेल, हाईट डिफरंट असेल तर जनरल प्रॉपर्टी वापरलं जातं. म्हणून त्या ठिकाणी ते प्रॉपर्टी काय फॉर्म झाली आहे? A1 अपॉन A2 इक्वल टू B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. दुसरी प्रॉपर्टी आहे ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल हाईट. मग इक्वल हाईट जर असेल तर काय प्रॉपर्टी काय काम करतं? A1 अपॉन A2 इक्वल टू B1 अपॉन B2, म्हणजे हाईट इक्वल आहे, हाईट कॅन्सल झाली. तिसरी प्रॉपर्टी आहे बेस इक्वल असेल तर हाईटच्या प्रपोर्शनमध्ये असतात, म्हणजे A1 अपॉन A2 इक्वल टू H1 अपॉन H2, नाही का? नाव वी हॅव स्टडी द प्रॉब्लेम ऑन दिस प्रॉपर्टी. या प्रॉपर्टीच्या भरोश्यावरचे प्रॉब्लेम्स आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहे. नाव लेट अस लर्न द सॉल्व प्रॉब्लेम नंबर 3. या प्रॉब्लेममध्ये काय दिलं आहे? व्हॉट इज गिवन इन दिस प्रॉब्लेम? क्वाड्रिलॅटरल ABCD इज पॅरललोग्राम. आता हा पॅरललोग्राम म्हटल्याबरोबर आपल्या लक्षात यायला पाहिजे की याच्या अपोजिट साईड पॅरलल आहे. कोणत्या अपोजिट साईड पॅरलल होतील? BC पॅरलल AD फॉर्म होईल आणि AB पॅरलल DC तयार होईल. हे लक्षात आलं पाहिजे. P इज एनी पॉईंट ऑन साईड BC. हा पॉईंट P साईड BC वरचा कुठलाही पॉईंट आहे. फाइंड 2 पेअर्स ऑफ ट्रायंगल विथ इक्वल एरिया. एरिया इक्वल असणाऱ्या 2 पेअर या फिगरमधून आपल्याला शोधायचे. अगदी साधा आणि सोपा आहे आणि सहज शोधता येईल प्रत्येकाला. आता एरिया इक्वल पाहिजे आपल्याला. इक्वल एरिया म्हटलं आहे, हा महत्त्वाचा भाग आहे. आता इक्वल एरियामध्ये काय असेल? त्याचा बेसही इक्वल असला पाहिजे आणि हाईटही इक्वल असली पाहिजे. या प्रॉब्लेममध्ये हे लक्षात येईल, हा पॅरलोग्राम आहे, याच्या अपोजिट साईड पॅरलल आहे, त्याच्यामुळे हाईट इक्वल बनून जातात तिथं. नाव क्लिअरली द हाईट्स आर इक्वल. आणि मग बेस काय असेल? कॉमन बेसवर असेल. आता या ठिकाणी कॉमन बेसचे ट्रायंगल शोधायचे कसे? हा एक या ठिकाणी महत्त्वाचा भाग आहे, तो लक्षात आला पाहिजे. कॉमन बेसचे ट्रायंगल आपण शोधणार कसे? म्हणजे एका बेसवर ते ट्रायंगल फॉर्मेशन झाले पाहिजे, त्याला कॉमन बेस ट्रायंगल म्हटलं जाते. या ठिकाणी विचार करा, हा BP घ्या. समजा आपण BPला बेस बनवला. हा जो BP आहे, हा BP इज द बेस. BPला बेस बनवलं तर कोणते ट्रायंगल फॉर्म झाले? नाव ट्रायंगल ABP. आणि दुसरा ट्रायंगल कोणता तयार झाला? ट्रायंगल DBP. मग या दोघांसाठी बेस कॉमन आहे. आणि ट्रायंगल ABPची हाईट टाकतो म्हटलं तर A वरून टाकावं लागेल. आणि DBPची हाईट काढतो म्हटलं तर D वरून टाकावं लागतं. म्हणजे या साईड पॅरलल असल्यामुळं हाईट इक्वल आहे आणि बेस कॉमन आहे, म्हणून या दोघांचे एरिया कसे सारखे. असाच ट्रायंगल आपल्याला अशीच दुसरी पेअर कोणती काढता येईल? समजा आपण PC बेस घेतला. हा PC बेस वापरू आपण. हा बेस पकडून 2 ट्रायंगल कोणते बनले? APC आणि दुसरा कोणता बनला? DPC. यामध्ये पहा
बेस पी सी काय आहे, कॉमन आहे. याची हाईट काढतो म्हटलं तर एवरून निघेल, आणि या ट्रायंगलची हाईट काढतो म्हटलं डी पी सीची तर डीवरून निघतं. म्हणजे हे दोन्ही ट्रायंगलचे एरिया कसे सारखे बनतील. नाव द प्रॉब्लेम इज दॅट हाऊ वी हॅव राईट द ॲन्सर. म्हणजे त्याच्या स्टेप्स कशा बनवायच्या. म्हणजे तुम्हाला गिवन इन्फॉर्मेशन या ठिकाणी क्लिअर लक्षात आलं असेल. याच्या स्टेप्स कशा बनवायच्या पहा. काय करायचं. पहिला पार्ट, पहिली पेअर काढणार आपण. चला, गिवन काय आपल्याला, क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज पॅरलोग्राम. क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज पॅरलोग्राम हे आपल्याला दिलं आहे. याला म्हणतो आपण गिवन. मग आता पहिली पेअर शोधूया, नाही का. या ठिकाणी सरळ लिहायचं, ट्रायंगल ए पी बी, ट्रायंगल ए बी पी and triangle DBP lies between two parallel lines having common base and equal height. बेस कॉमन आहे आणि हाईट इक्वल आहे. आता कॉमन बेस म्हटलं म्हणजे कोणता, बी पी हा कॉमन बेस आहे. इक्वल हाईट म्हटलं तर इक्वल हाईट जर म्हटलं आपण तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल, इक्वल हाईट म्हणजे या ट्रायंगलची हाईट एवरून फॉर्म होतं, या ट्रायंगलची हाईट डीवरून फॉर्म होतं. मग त्याला आपण इक्वल हाईट म्हटलं आहे. मग म्हणून काय झालं, कॉमन बेस असेल, इक्वल हाईट असेल, तर मग अशा ट्रायंगलचे एरियासुद्धा कसे असतात, इक्वल असतात. मग हेन्स एरिया ऑफ ट्रायंगल ए बी पी इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल डी बी पी. ठीक आहे, पहिली पेअर तयार झाली. तुम्हाला या प्रॉब्लेममध्ये अधिक क्लिअर करण्यासाठी तुम्हाला इथं असं पण वापरता येतं, क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज पॅरलोग्राम. आपल्याला असं पण म्हणता येईल. काय म्हणता येईल या ठिकाणी, ए डी पॅरलल बी सी अँड ए बी पॅरलल डी सी. हे पण लिहिता येतं, नोटेट करता येतं जर करायचं असलं तर. चला दुसरी पेअर काढूया आपण. सेकंड पेअर कशी काढायची पहा. पहिली पेअर झाली, सेकंड पेअर कशी काढणार आपण. सेकंड पेअरसाठी आपण इथं विचार करू. आपल्याला माहिती आहे, हा पी सी बेस दिसतो तुम्हाला. पुन्हा मी या ठिकाणी पी सीला कलर्ट करतो. हा पी सी बेस आहे. या पी सी बेसमध्ये जर आपण ऑब्झर्व केलं, पाहिलं, याला जर आपण या ठिकाणी इकडे थोडासा विचार करा, एक ट्रायंगल फॉर्म करतो. या ठिकाणी आपण ए पी सी ट्रायंगल म्हटलं, ए पी सी ट्रायंगल. हा झाला ए पी सी ट्रायंगल आहे, दिसतो आहे. ग्रीन कलरमध्ये त्याला सेडेट करतो आहे. आता सेडेट केल्याबरोबर तुमच्या लक्षात आलं पाहिजे सर्व, का या ए पी सीमध्ये बेसचं काम कोण करतं, पी सी करतं. हाईट काढायचं काम पडलं तर कोण काढणार, एवरून काढणार, नाही का. दुसरा जो ट्रायंगल आहे, या पी सी बेसला पकडून दुसरा ट्रायंगल म्हणतो डी पी सी. बेसचं काम कोण करतं, पी सी करतं. हाईट काढायचं काम पडलं तर कुठून काढणार, डीवरून काढणार. म्हणजे या डीवरून काढलेली हाईट आणि एवरून काढलेली हाईट या लाईन पॅरलल असल्यामुळे इक्वल झालं. मग इथं सुद्धा असं स्टेटमेंट करायचं, ट्रायंगल ए पी सी, ट्रायंगल ए पी सी अँड ट्रायंगल डी पी सी
lies between two parallel lines having common base and equal height. हॅव्हिंग कॉमन बेस आणि इक्वल हाईट, म्हणून याचे एरिया कसे झाले, इक्वल झाले. हेन्स एरिया ऑफ ट्रायंगल आपल्याला म्हणता येईल, हेन्स एरिया ऑफ ट्रायंगल APC इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल DBP. नाव दिस इज द आन्सर ऑफ द ट्रायंगल. त्यांना काय म्हटलं आपल्याला, फाइंड टू पेअर्स ऑफ ट्रायंगल विथ इक्वल एरिया. पहिली पेअर ही झाली, पहिली पेअर आपली या ठिकाणी इथं जर पाहिलं तुम्ही, ही पहिली पेअर झाली आणि ही दुसरी पेअर झाली, इक्वल एरिया असणारी. याचा ॲन्सर ग्राफ करताना एक लक्षात साधा आणि सोपं आहे. कॉमन बेसवर पाहायचं, एका बेसवर उभे झालेले ट्रायंगल पाहायचं आणि त्याच्या हाईटचा विचार करायचा. हाईट इक्वल काय भेटतात, पॅरलल लाईनमुळं. आणि बेस काय असतो, कॉमन असतो. एका बेसवर तयार झालेले ट्रायंगल याच्यात येतात, नाही का. आज बेसही इक्वल आहे आणि हाईटही इक्वल आहे. याचा अर्थ काय, बेस बेस कॅन्सल होईल, हाईट कॅन्सल होईल, 1:1 त्याचा रेशिओ बनतं, नाही का. म्हणजेच ते दोन्ही ट्रायंगल जे आहे त्या दोन्ही ट्रायंगलचा एरिया कसा असतं, इक्वल असतं. या ठिकाणी आपण या सॉल्वमधल्या तिसऱ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन पाहिलं. आपण लगेच त्याच्यासोबत चौथ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन घेऊया. सॉल्वमधलं हे चौथं जे प्रॉब्लेम आहे, या चौथ्या प्रॉब्लेमला थोडं लक्ष घाला. साधा आणि सोपं आहे, सहज करता येईल, काही कठीण नाही याच्यात. हा ट्रायंगलला ऑब्झर्व करा तोपर्यंत. चौथ्या नंबरचा जे प्रॉब्लेम आहे त्याचा ट्रायंगल बघा. या ट्रायंगलमध्ये काय दिलं आहे ना, यांना म्हटलं इन ट्रायंगल ABC पॉईंट D इज ऑन साईड AC. हा D पॉईंट कुठं आहे, AC वर आहे. पुढे काय म्हणतं, इफ AC इक्वल टू 16 आणि DC इक्वल टू 9 अँड BP परपेंडिक्युलर AC. हा BP AC वर परपेंडिक्युलर आहे. फाइंड द फॉलोइंग रेशो. रेशो तुम्हाला सहज काढता येईल. सर्वात पहिले एक काम करायचं, प्रॉब्लेम वेन वी हॅव सॉल्व द प्रॉब्लेम, 3 गोष्टी लक्षात ठेवा. व्हॉट इज गिवन, काय दिलं आहे. व्हॉट वी हॅव टू फाइंड, आपण काय काढणार आहे. आणि हाऊ वी कॅन फाइंड, कसं काढणार आहे, नाही का. काय दिलं आहे, काय काढायचं आहे आणि कसं काढणार आहे. कोणत्याही प्रॉब्लेमसाठी हा फंडामेंटल आयडिया जो आहे तो अतिशय वर्क करेल तो, आणि हा लक्षात ठेवायचा. जेव्हा केव्हा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, लेन दिले असतात, त्या लेन सरळ सरळ या ठिकाणी नोटेट पण करून घ्यायच्या. आता AC इक्वल टू 16 आहे, तर आपल्याला इथं सहज देता येईल. या ठिकाणी 16 आहे AC इक्वल टू. आता हा 16 नोटेट करताना थोडं त्याला सेगमेंटच्या स्वरूपात पण आणून टाकायचं, म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाईल की बा या सेगमेंटची लेंथ इथून एवढी, ही अशी लेंथ आहे याची, नाही का. या लेंथ तुमच्या सहज लक्षात येईल. हे 16 आहे. पुन्हा त्यांना काय दिलं आहे, DC इक्वल टू 9 दिलं आहे. मग DC इक्वल टू 9 त्याला पण नोट करता येईल आपल्याला. DC इक्वल टू 9 हा झाला 9, म्हणजे हा D पासून तर C पर्यंत हा पार्ट 9 आहे. याला पण आपल्याला नोट करता येईल, असं सेगमेंट दाखवून याला असं करून घ्यायचं. ठीक आहे, काही अडचण नाही. मग आता तुम्हाला सहज AD काढता येईल. म्हणजे AC झाला 16, DC झाला 9. मग बिटवीननेसनं आपल्याला AD पण फाइंड आउट करता येईल. AD किती तयार होईल, 16 मायनस 9 म्हणजे तो झाला 7, नाही का. हा झाला 7. याला या ठिकाणी मी नोटेट करतो, असं करता येईल. हा 7 झाला. पण बिटवीननेस प्रॉपर्टीनं प्रत्येकाला ते काढता आलं पाहिजे, नाही का. आपल्याला या ठिकाणी ट्रायंगलचे रेशिओ काढत असताना बेस माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे पहा, DC हा बेस बनला, इकडे AD बेस बनतं आणि हा AC पण बेस बनतं.
सर्व बेस जर माहिती असेल तर मग हे रेशिओ काढणं अगदी सोपे जाणार आहे. सर्वात पहिले आपण काय करणार या ठिकाणी, सर्वात पहिले आपण या ठिकाणी बिटवीननेस प्रॉपर्टीनं जी लेन काढायची आहे ते लेन काढून घेऊया. काय म्हणून, इन ट्रायंगल ए बी सी, इन ट्रायंगल ए बी सी काय दिलं आहे आम्हाला ए बी सी ट्रायंगलमध्ये, ए सी इक्वल टू 16. पुन्हा काय दिलं आहे, डी सी इक्वल टू 9. काढायचं काय आहे, काय काढून ठेवायचं आहे, एडी काढून ठेवायचं आहे. मग आपण काय म्हणणार आहे, एडी स्टेप मांडता आली पाहिजे प्रत्येकाला. एडी इक्वल टू, हा झाला एडी इक्वल टू ए सी मायनस काय येईल, डी सी. काय वापरलं या ठिकाणी, बिटवीननेस वापरला. कोणता बिटवीननेस आहे, ए डॅश डी डॅश सी. चला व्हॅल्यू पुटअप करा. ए सी किती आहे, 16. डी सी किती आहे, 9. आणि मग किती शिल्लक राहतं, 7. याचा अर्थ ए डी इक्वल टू 7 झाला. याला ब्लॉक करायचा, महत्त्वाची व्हॅल्यू आहे. चला पहिला पार्ट काढूया आपण. पहिल्या पार्टचा विचार, पहिला रेशिओ काढू. काय विचारलं पहिल्या रेशिओमध्ये आहे ना, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी. यानं म्हटलं आहे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इक्वल टू व्हॉट. आता ज्या ट्रायंगलचा एरिया काढायचा आहे त्या ट्रायंगलचं पक्कं दर्शन घेऊन टाकायचं, म्हणजे ते डोक्यात बसले पाहिजे. आपल्या मेंदूत जर ते ट्रायंगल फिट झाले का मग आपल्याला अडचण निर्माण होत नाही. मी फिगर तुमच्यासमोर करतो आहे, पहिले बघून घ्या. बघा ए बी डी पहा, ए बी डी ट्रायंगलचा विचार करू पहिले. ए बी डी, हा ए इथं आहे, हा बी आहे आणि हा डी आहे. प्रत्येकाच्या लक्षात येतं का या ए बी डी ट्रायंगलमध्ये ए डी जर बेस वापरला, म्हणजे आम्ही ए डीला जर बेस घेतलं, मी याला कलर सेट करतो, म्हणजे कलर दाखवले तुम्हाला का जरा जास्तच लक्षात बसते नाही का. डिफरंट कलर दिसले का आपल्या डोक्याला लवकर स्ट्राईक होता. हा ए डी बेस आहे. आता माहीत आहे, हा ए डी बेस आहे आणि हाईट काढायचं काम पडलं तर हे बी पी हाईटचं काम करतं. लक्षात ठेवा, ट्रायंगल ए बी डीसाठी नाव सेगमेंट ए डी इज द बेस अँड बी पी इज द हाईट. ट्रायंगल ए बी सीसाठी पहा, ए बी सी बेस कोणता आहे, ए सी इज द बेस आणि हाईट कोणती आहे, बी पी इज द हाईट. या दोन्ही ट्रायंगलचा जर विचार केला तर या ठिकाणी काय सारखं आहे, हाईट सारखी आहे. म्हणजे ही जी हाईट आहे, बी पी हाईट, या दोनही ट्रायंगलसाठी काम करतं. म्हणजे कोणत्या प्रॉपर्टीत मोडतं हे, ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल हाईट. म्हणजे याचा रेशो कोणाच्या प्रपोर्शनमध्ये आहे, त्याच्या बेसच्या प्रपोर्शनमध्ये आहे. मग या ठिकाणी स्टेप मांडायची सरळ सरळ का, हेन्स एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इक्वल टू, चला सांगा, ए बी डीचा बेस कोणता, ए डी अपॉन ए बी सीचा बेस कोणता, ए सी. आणि रिझन काय द्यान, ट्रायंगल हॅव्हिंग, रिझन द्यायचं ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल हाईट. चला व्हॅल्यू पुटअप करा. म्हणजे काय झालं, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इक्वल टू, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए डी, 7. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए सी, 16. म्हणजे हा रेशिओ काय झाला, 7/16. हा रेशिओ बनला 7/16. त्या ॲन्सरला व्यवस्थित रेक्टँग्युलर बॉक्स तयार करायचा, त्याला हायलाईट करायचं, त्याला हायलाईट करणे म्हणतात. चला पहिला काढला आपण, तसाच दुसरा काढूया. दुसऱ्यामध्ये पण पहा काय आहे, सेकंडमध्ये काय म्हणतो तो, एरिया ऑफ ट्रायंगल बी डी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. आता बी डी सी तुम्हाला दिसतं, बी डी सी कोणता बेस असेल,
तर डी सी बेस आहे, हा डी सी बेस आहे. हाईट कोणती असेल, बी वरून, बी पी हाईटचं काम करतं. कोणत्या प्रकारचा ट्रायंगल आहे, ऑप्टूस अँगल ट्रायंगल आहे, हा 90 डिग्रीपेक्षा मोठा बनतो नाही का, म्हणून याची हाईट बाहेर फेकल्या गेली. ॲकोट अँगल ट्रायंगलमध्ये हाईट आतमध्ये असतं आणि ऑप्टूस अँगल ट्रायंगलमध्ये हाईट बाहेर फेकलं जातं नाही का. ऑप्टूस अँगलच्या साईडमध्ये हाईट काढल्या जात असेल तर, त्याच्या साईडमध्ये काढल्या जात असेल तर, अदरवाईज नाही. तर नाव क्लिअरली इन ट्रायंगल बी डी सी, डी सी इज द बेस आणि हाईट इज बी पी. ए बी सीमध्ये काय आहे, पुन्हा ते ए सी इज द बेस आणि हाईट बी पी आहे. मग या ठिकाणी सुद्धा सेम प्रॉपर्टी रेस करायची. मग काय या ठिकाणी हॅन्स जे फाइंड आउट करायचं ते इथं लिहायचं, पण पहिले काय लिहून घ्यायचं, जे काढतो आहे त्याचं नोटिंग करायचं, त्याला हायलाईट दाखवायचं आणि क्वेश्चन मार्क करायचा. याच्यामुळं काय होतं, एरिया ऑफ ट्रायंगल बी डी सी लिहायचा बिलकुल कंटाळा करायचा नाही, आपल्याला मोठा कंटाळा येतो लिहिण्यासाठी. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इक्वल टू व्हॉट, हा क्वेश्चन मार्क दिल्यामुळं काय होतं, आपल्या ब्रेनमध्ये क्वेश्चन मार्क तेवत राहतं की मला काय काढायचं आहे, मी कोणती व्हॅल्यू काढणार, कुठली व्हॅल्यू काढणार नाही का, म्हणजे कोणत्या व्हॅल्यूसाठी काम करतो आहे हे इथं स्पष्ट होतं. चला, तुम्हाला बेस क्लिअर आहे, हाईट क्लिअर आहे, म्हणजे पुन्हा हीच प्रॉपर्टी लागते आहे, ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल हाईट. मग लिहायचं एरिया ऑफ ट्रायंगल बी डी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इक्वल टू, चला बोला, बी डी सीचा बेस कोणता, डी सी. हाईट कोणती, तर बी वरून काढली. ए बी सीचा बेस कोणता, ए सी. आणि हाईट कोणती, तर बी वरून काढली नाही का. मग रिझन काय आहे, ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल हाईट. ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल हाईट. ठीक आहे, रिझन दिलं, व्हॅल्यू पुटअप करा सरळ सरळ. मग काय एरिया ऑफ ट्रायंगल, म्हणजे सहज तुमच्या लक्षात येईल, एरिया ऑफ ट्रायंगल बी डी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इक्वल टू, चला डी सीची व्हॅल्यू किती आहे, 9, ए सीची किती आहे, 16, म्हणजे काय आहे तर 9/16. याला ब्लॉक करायचं, या ॲन्सरला ब्लॉक करायचं, जिथं जिथं फायनल ॲन्सर भेटतात त्याला ब्लॉक करा. व्हॅल्यूवरला तपासत असताना ते टकाटक दिसले पाहिजे, म्हणजे पटकन मार्क देतो तो. ठीक आहे. आता तिसरं बघा, तिसऱ्यामध्ये काय, तिसरं तुम्हाला पण स्वतः पण सॉल्व करता येईल. 2 जसे सॉल्व केलं तर तिसरं पण सॉल्व करता, ते काही नवीन नाही आहे. हां, पाहून घ्या, ए बी डी दिसला का, ए बी डी कोणता बेस आहे, ए डी. हाईट करून टाकतो बी वरून. ट्रायंगल बी डी सी पहा, बी डी सी बेस कोणता आहे, डी सी. हाईट करून टाकतो बी वरून. मग इथं पण क्लिअर आहे, हाईट सारखी आहे, ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल हाईट आहे. मग काय लिहिता येईल आपल्याला, तिसऱ्या पार्टचा आन्सर कसं लिहिणार तुम्ही, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बी डी सी इक्वल टू व्हॉट, असं बनवायचं. मग त्याच्या खाली लिहायचं एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बी डी सी इक्वल टू ए डी अपॉन डी सी नाही का. म्हणजेच काय येईल, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बी डी सी इक्वल टू 7/9. दिस इज द आन्सर. त्याला ब्लॉक करायचं. तर हा तिसरा पार्ट तुम्ही सेल्फ करा, तुम्हाला सहज करता येईल. या ठिकाणी आपण दोन्ही प्रॉब्लेम डिस्कस केले आहे. जर तुम्हाला ही मेथड आवडली असेल, हा व्हिडिओ आवडला असेल, तर याला सबस्क्राईब करा आणि दुसऱ्यांकडे पण पाठवा. आणि काही अडचणी असल्यास आपण चर्चा करूया. याच्यानंतर आपण येणार आहे प्रॅक्टिस सेट 1.1वर. आणि प्रॅक्टिस सेट 1.1मध्ये सुद्धा अतिशय मनोरंजक प्रॉब्लेम आहे. प्रॉपर्टीच्या बेसवर सर्व प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहे. पुन्हा पुढच्या व्हिडिओसाठी तुम्ही आपलं जे आहे अट्रॅक्शन जे आहे किंवा आपली उत्कंठा ज्याला म्हणतो आपण, ते राखून ठेवा. लगेच दुसरा पण व्हिडिओ तुमच्यासमोर पेश करणार आहे. धन्यवाद.